आता मी इथे नव्हतो, त्या मुलीचं काही वाईट झालं तर जबाबदारी कोण घेणार आहे? मी जर काहीच केलं नसतं तर ती मुलगी वाचण्याची शक्यताच नव्हती. मी ती वाचली नाही तर काय होऊ शकतं या प्रकाराबद्दल बोलतोय. एक नक्की आहे, त्या मुलीने पुढचे 24 तास काढले तर ठीक, तू आणि मी बचाव. पण तिचं जर काही बरं वाईट झालं तर अवघड परिस्थिती होणार आहे. मी समजले नाही सर. नाईलाजानं मला झाल्या प्रकाराचा रिपोर्ट करावा लागेलच. आणि तुला इथून पुढे प्रॅक्टिस करता येणार नाही. अहो किती चिडताय तुम्ही. चिडू नको तर काय करू, ती आपली मुलगी आहे. अहो हो मान्य आहे, पण ती कालची मुलगी ती पण वाचवायचाच प्रयत्न करत होती ना. पण ती किती वेळा ती शिकाऊ होती, तिचं शिकणं व्हायचं आणि आपल्या मुलीचा जीव जायचा, हे कोण सहन करणार. बरं असू दे, आता ती बरी आहे, उगीच कशाला त्रास करून घ्यायचा आपण. ठीक आहे. कशी आहे आमची रश्मी? ठीक आहे, पण धोका अजून टळलेला नाही. काय झालं काय इच्छा तुला? हा अगं काय झालं? डोळ्यात पाणी का तुझ्या? अगं जावई बापूंची काय बिनसलं का? हा हे काय बोलले का तुला? तू भांडली का त्यांच्याशी? नाही मग अगं काय झालं मला सांगशील तर खरं. अगं किती प्रश्न विचारतेस एकदम. ठीक आहे पाणी पी. ये हा आता मला सांग नेमकं काय झालं ते. आज आमच्या हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी केस आली होती. एका मुलीनं विष घेऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. तिला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा तिची तब्येत खूपच बिघडली होती. मला काय करावं तेच सुचेना. अरे देवा. मग डॉक्टरांना फोन केला तर त्यांना यायला वेळ होता आणि जितका वेळ जाईल तितकी ती मृत्यूच्या जवळ जात होती. मला काहीतरी करणं आवश्यकच होतं. मग काय केलं कायस तू? डॉक्टरांची वाट बघण्यात तर काहीच अर्थ नव्हता. मग मीच निर्णय घेतला आणि तिच्यावर उपचार सुरू केले. माझ्या समोर मी तिला अशी मरताना पाहूच शकत नव्हते ग. अगदी योग्य तोच निर्णय घेतलाच बघतो आहे ना. नाही मग पुढे झालं काय? पुढे डॉक्टर आले पण ती मुलगी अजून धोक्याच्या बाहेर नाहीये. डॉक्टर मला म्हणाले की जर ती मुलगी वाचली नाही तर माझं करिअर धोक्यात येईल. मी कधीच प्रॅक्टिस नाही करू शकणार. तेव्हा बाबा खरंच माझे कष्ट वाया जातील का हो? नाही ग नाही पोरी, असं काही होणार नाही. बघ अगं देव तुझ्या पाठीशी आहे. एवढे कष्ट केलेत तू, देव समजा व्यवस्थित करेल. बघ ती पोरगी नक्की वाचेल. बघ हे व्हायलाच हवं बाबा.
ती मुलगी वाचलीच पाहिजे, नाहीतर माझ्या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही. असं कसं बोलतीयस पोरी? संप वैस बर होईल. जा आतमध्ये जा, विश्रांती घे. जा. चल चल, 4 घास खाऊन घे, जरा बरं वाटेल जेवायला. होय. चल बाय चल. आणि काय काळजी करू नको, काय होत नाही. चल. भाऊजी, सत्य कुठे दिसत नाहीये ते सकाळपासून. हो वहिनी, तो त्याच्या इच्छेकडे गेलाय. इच्छेकडे गेलाय. हा. अहो तुम्ही कसं जाऊ दिलं त्याला तिथे? अहो आता दोन्हीकडून संमती असल्यावर काय हरकत आहे? हरकत काही नाही, पण एवढं उतावेळ व्हायला काय झालं? हो, तुमचं पण काहीतरीच वहिनी. हो, उतावीळ वगैरे कशाला होतोय तो? केव्हाचा गेलाय तिकडे? आता तिकडेच राहतो की काय? अहो तो यांना सांगून गेलाय उद्या येणार आहे म्हणून. बरं भाऊजी, ते पत्रिका बघायचं काय करताय? अहो पण आता सगळं ठरल्यानंतर. असू दे, उगाच शंकेला जागा नको. काय भाऊजी? आता तुम्ही वडीलधाऱ्या, तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करू आपण. हो ना. मग मी आमच्या ज्योतिषांना पत्रिका दाखवायला बनगावला जाते. पण माहिती खरी आणि पक्की असेल ना? वहिनी, संशय घेतीयस माझ्यावर? हे हो, काहीतरीच काय नाही, म्हणजे एखादा मुद्दा विसरला तर. कळलं हो, कळलं. एवढं जर वाटत असेल ना तर आणि त्याला माझ्या बरोबर पाठव. हे बघा वहिनी, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. मी काय म्हणतो, तुम्ही आणि त्याला बरोबर न्याच. अहो प्रवास आहे, काही धावपळ करायची वेळ आली तर मदतच होईल तिची, नाही का? ठीक आहे मग भाऊजी, मी जाऊन येते आणि त्यालाही बरोबर घेऊन जाते. परवा आम्ही दोघी निघतो मग. हं? चालेल मग ना? हरकत नाही ना? चालेल. मग काय मी ते काय म्हणतो, मी हं. गाडी पाठवतो. हो. म्हणजे ड्रायव्हर तुम्हाला तिथपर्यंत सोडेल. चालेल, मग असंच करू. आता हे पत्रिकेचं काय काढलंय मध्येच? अजून काही गोंधळ नाही घातला म्हणजे मिळवलं. इच्छा, इच्छा, तू केव्हा आलास? झाला बराच वेळ झाला येऊन. काय ग, कसला विचार करतेस? काही नाही. खरंच? तुला कोल्ड टी आवडतो का जास्त? चहा, चहा गार होत चाललाय, झालाय. इच्छा, कसलं टेन्शन आहे एवढं? तुला माहित नाहीये सत्या काय झालंय ते. मला माहिती आहे सगळं, बाबांनी सांगितलंय मला. म्हणूनच सांगतोय, टेन्शन घेऊ नकोस. त्या मुलीला काही झालं तर? काही होणार नाही तिला. हे बघ, तू तुझ्या परीने प्रयत्न केलेस ना, इट्स ओके. तू काय जाणून बुजून हलगर्जीपणा केलेला नाहीयेस. आणीबाणीच्या वेळेस जो काही निर्णय घ्यायला हवा तोच तू घेतलेला आहेस. हेच खूप मोठं आहे. ते सगळं ठीक आहे रे, पण पण काही नाही. आता
अगं इच्छा, तू खूप खूप चांगली डॉक्टर आहेस. आणि हा जो काही तू निर्णय घेतलायस ना, आय एम प्राऊड ऑफ यू. खरंच. मग आजचा काय प्लॅन आहे? हॉस्पिटलला जाणार. ठीक आहे, मी तुला ड्रॉप करतो. तू केव्हा जाणार आहेस पण? कुठे? नाही, मी कुठेही जाणार नाहीये. जोपर्यंत तुझ्या डोक्यावरचं हे टेन्शन उतरत नाहीये तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. इथून हलणारच नाही मी. तशी काही गरज नाहीये सत्या. आय एम फाईन. हो, हे माहितीये मला, पण तरीही मी कुठेही जाणार नाहीये. भाऊसाहेबांना सांगेन मी तसं. सत्या, हम्म. बरं झालं तू आलास. तुझ्याशी बोलल्यावर हलकं वाटलं. पटकनावर बाहेर वाट बघतोय. आई, काल सांगता नाही आलं, इच्छाचं लग्न ठरलं. काय सांगतेस काय? हो, घराणे खूप तालेवार आहे. अगं बाई, काय नाव मुलाचं? सत्यशील. नावाप्रमाणेच आहे अगदी. हो का? मग हे ठरवूनच की? नाही नाही, ठरवूनच. म्हणजे आधी दोघं एकमेकांना ओळखत होती. त्याचं झालं असं की सत्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याला इच्छाच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तिथे त्यांनी तिला पाहिलं आणि तिथे आवडली. हा. बाकी तुझी बहीण आहेच ग आवडण्यासारखी, अगदी नक्षत्रासारखी आहे. कुणाला नाही आवडली तरच नवल. ती साधी सालस. चौकशी केलीत ना मुलाची नीट? त्याची काहीच गरज नाही. त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. आणि तुम्हाला माहितीये आई, त्याने तर हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घ्यायलाही नकार दिला होता. खूप जपतो तिला तो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या करिअरला त्याचा पूर्ण पाठिंबा आहे. याचं खूप कौतुक आहे तुला. आणि मी अभ्यास कर असं सांगितलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष. इतकं वाटतंय ना प्रसाद, मग तूच घे ना तिचा अभ्यास. अगं पण हो, अरे म्हणजे तुझंही लक्ष राहील आणि तिचंही दुर्लक्ष होणार नाही, नाही का? बघतो. बघतो बिकतो काय नाही, तिला शिकवतोयस ना, ही पण तुझीच जबाबदारी. आणि ती टाळून पळायचं नाही काय? ठीक आहे. अगं किती टेन्शन घेतेस? इच्छा, मला सत्याने सगळं सांगितलं, म्हणूनच मुद्दाम भेटायला आले तुला. मला खरंच खूप टेन्शन आलंय हो. अगं येणारच. एवढा अवघड प्रसंग आलाय तुझ्यावर, टेन्शन हे येणारच. काय करावं तेच कळत नाहीये. खरं तर माझ्याकडून मी सगळे प्रयत्न करतेय, पण काही काळजी करू नकोस. प्रयत्न करतेस ना, तेच आपल्या हातात असतं. बाकी सगळं त्या देवावर सोडून मोकळं व्हायचं. आता सगळं त्याच्याच हातात आहे. बाई, नेहमी येणारे रुग्ण आणि हा रुग्ण, त्याच्यात फरक आहे. नेहमी येणारे पेशंट्स औषधोपचाराबरोबरच
त्यांच्या विल पॉवरवर, इच्छाशक्तीवर बरे होतात. पण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला रुग्ण ऑलरेडी मनाने वीक असतो. आता ही मुलगी औषधांना काय रिस्पॉन्ड करते, कशी रिस्पॉन्ड करते, हे परमेश्वरालाच ठाऊक. हे बघ, धीर धर, सगळं काही नीट होईल. तरी ती मुलगी नाहीच वाचली तर? इच्छा, मी म्हंटल ना, धीर नको सोडूस. तू विसरतेस बाळा, डॉक्टरने नेहमी सकारात्मक विचार करायला हवा असतो. हे बघ, बी पॉझिटिव्ह अँड ट्राय हार्ड. शिवाय मी दिलेला बाप्पा आहे ना तुझ्या पाठीशी उभा. तेव्हा काळजी करू नकोस आणि शांतपणे तुझं काम कर. थँक्स, तुम्ही आलात. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. उर्मी, इच्छाचं लग्न ठरलंय की फार बरं झालं. तुझ्या आईवडिलांच्या जीवाचा घोर गेला. हो ना, त्यामुळे मलाही खूप बरं वाटतंय. हो, पण हे आता अभ्यासाला लागा. नाही म्हणजे लग्नाची गडबड सुरू झाली की अभ्यासाला वेळ मिळणार नाही. हो, तेही आहेच. पण हे माझा अभ्यास घेणार म्हणजे का? त्यात काय झालं? उलट मी तर म्हणते हे उत्तमच झालं. आता सोडू नकोस प्रसादला. नाही, ते बरोबर आहे, पण मला ना यांची उगाचच भीती वाटते. त्यात घाबरायचं काय? तो काय खाणार आहे का तुला? काही घाबरायचं कारण नाही. उलट या ट्युशन टीचरचा दुहेरी फायदाच आहे. ट्युशन टीचर आणि हे मग आता तुझा अभ्यास घेणार म्हणजे ट्युशन टीचर नाही का? हो, पण दुहेरी फायदा कसा मला नाही कळलं. माझा मुलगा म्हणून नाही सांगत, पण प्रसाद खूप हुशार आहे ग. तुझा चांगला अभ्यास घेईल तो. आणि दुसरा फायदा नाही कळलं? अगं, या निमित्ताने तुमचं दोघांचं एकत्र राहणं, तुमचे मतभेद मिटवायला फायदा करून घे त्याचा. खरंच आई, तुम्ही आहात म्हणून माझं जगणं सुसह्य झालंय. नाहीतर कसं शक्य होतं इथे राहणं. खरंच तुम्ही माझ्या दुसऱ्या आईच आहात. काय ग, अशी काय पाहत राहिलीस? चल लवकर उठ, आठव, प्रसाद याची वेळ झाली. चल. बरं झालं तू मला सांगायला आलास. हो, पण भाऊसाहेब मला खूप वाईट वाटतं की मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. अरे त्यात वाईट वाटून काय घ्यायचं? हे बघ, आता तिला तुझी गरज आहे. खूप गुणी मुलगी आहे रे इच्छा. असाच तिच्या पाठीशी उभा राहा. पण तिला खूप टेन्शन आलंय. अरे पण धाडस केल्याशिवाय मोठं होता येत नाही. भाऊसाहेब, म्हणजे त्या मुलीचं काही बरं वाईट झालं तर हे सगळं तिच्यावरती शेकणार. हे बघ, तू काय काळजी करू नकोस. मोठे डॉक्टर तिथं हजर नव्हते म्हणून तिने केलं ना ते सगळं. आणि शिवाय ती डॉक्टर आहे रे. उपचार करण्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण तिने घेतलेलं आहे. मग ती नाही निर्णय घेणार तर दुसरं कोण घेणार? हे बघ, तू काही काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित. मॅडम 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 इच्छा मॅडम. सत्या, इच्छा एवढी गुणी मुलगी आहे, एवढी टॅलेंटेड आहे. तिला तू एक अशिक्षित मुलगी म्हणून घरात कोंडून ठेवणार आहेस? सत्या, मला हे काम आयुष्यभर करायचंय. लग्नानंतर या सगळ्यासाठी मला तुझा सपोर्ट हवाय.